31 मार्च 2026 रोजी मंचर येथील थोरांदळे पाईनमळा या ठिकाणी दामोदर जयराम मिंडे वय वर्ष 62 राहणार थोरांदळे पाईनमळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे त्यांचे शेतावरील घरात झोपलेले असताना अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करून त्यांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांचा खून केला आणि सोन्याची अंगठी, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 29,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं चोरी केला। त्याबाबत मंचर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 88/2026 भादवी न्याय संहिता कलम 103(1), 311, 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे। गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना केल्या होत्या। सदर गुन्ह्यात कुठलाही धागेदोरे नसताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे खुनाच्या गुन्ह्यातील 2 संशयित इसमांचा पथकानं सुमारे 7 किलोमीटरचे अंतरात सुमारे 100 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाठलाग केला आणि या तपासात आरोपींची गोपनीय माहिती काढून सराईत गुन्हेगारांवर 2 दिवस जंगल भागात पाळत ठेवून दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सापळा लावून पुणेवाडी परिसरातून आरोपी नामे कबीर उमऱ्या काळे वय वर्ष 24 सध्या राहणार पुणेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आणि एक विधी संघर्षित बालक यांना जंगल भागात पाठलाग करत ताब्यात घेण्यात आलेलं असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पॅशन मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे। अशा रीतीने क्लिष्ट आणि आव्हान देणारा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे। तसेच या आरोपी आणि 2 इतर साथीदार यांच्याकडून ओतूर, घोडेगाव, मंचर आणि दिंडोरी या ठिकाणच्या पोलीस स्टेशनचे इतर 4 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। अशा या उल्लेखनीय कामगिरीबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, अतुल डेरे, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत ढोबळे, योगेश रोडे, अजित पवार या सर्वांचा विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर सुनील फुलारी सर यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांचे उपस्थितीत पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा प्रशंसा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।